उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे। चंद्रभागा नदीचं पाणी पात्राबाहेर गेलेलं असून शहरातील सखल भागात पाणी शिरलंय। प्रशासनाने बचाव कार्य हाती घेतलेलं असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पुणे जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावरती सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेलं उजनी धरण आता जवळपास पूर्ण भरलंय। आज सकाळी 6 वाजताच्या अद्ययावत माहितीनुसार उजनी धरणातील पाणीसाठा 97.57% वरती पोहोचला। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदी पात्रात तब्बल 91,600 क्युसेक पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे। सोबतच वीर धरणातूनही 14,000 क्युसेक पाणी सोडलं जातंय। उजनी आणि वीर धरणातून येणारे हे अवाढव्य पाणी आता पंढरपुरात धडकलंय। यामुळे चंद्रभागा नदीनं रौद्र रूप धारण केलेलं असून पंढरपूरला पुराचा वेढा पडलाय। शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी परिसरात पुराचं पाणी घुसलेलं असून अनेक घरांमध्ये पाणी साचलंय। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रशासनाने तातडीनं पावलं उचलत या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलंय। मात्र हे संकट इथंच थांबलेलं नाहीये। पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अद्याप कायम आहे। वाढत्या पावसामुळे आज खडकवासला धरणातून 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। खडकवासल्यातून येणाऱ्या या पाण्यामुळे उजनी धरणातील पाण्याची आवक आणखी वाढणार आहे। परिणामी येत्या काही तासात उजनी धरणातून भीमा नदीत सोडला जाणारा पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे। प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा आणि नदीपात्राकडे न जाण्याचं सक्त आवाहन केले। मुसळधार पाऊस आणि धरणांमधून वाढणारा विसर्ग यामुळे पंढरपूरवर पुराचं मोठं संकट ओढावलंय। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं। आम्ही या पूर परिस्थितीच्या प्रत्येक अपडेटवरती लक्ष ठेवून आहोत। पाहत रहा HPN मराठी न्यूज।